शेंडी व वांजुळी येथील शेत वस्तीवरील दरोडे घालणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची धडाकेबाज कारवाई. फिर्यादी अशोक लहानू कब्जवे राहणार शेंडी हे कुटुंबासह त्यांच्या घरी झोपले होते. त्यावेळी अज्ञात 6 ते 7 आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांच्या वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांचे दागिने जबरी चोरून नेले. याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर यांना दरोड्याच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्या अनुषंगाने दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पथक रवाना केले. नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सदरचा गुन्हा तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले यांनी केलाय व हा गुन्हा त्याने साथीदारासोबत केलाय. साथीदार विकी संजय काळे भोरवाडी त्याच्या घरी असल्याबाबत माहिती मिळाली. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे 3 पथक तयार करून मिळालेल्या बातमीनुसार भोरवाडी येथे विकी संजय काळे याच्या घरी जात असताना आरोपींना पथकाची चाहूल लागतात 3 संशयित इसम भोरवाडी येथील डोंगराच्या दिशेने पळून जाऊ लागले. पोलीस पथकातील 3 टीमने त्यांचा पाठलाग केला. संशयित इसमांना पोलीस पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. पथकातील 3 संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले. तुषार सावंत उर्फ भावत्या, तुषार सावंत उर्फ सावत्या भोसले, विकी संजय काळे, सुशांत सुरेश भोसले असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता साथीदार अविनाश उर्फ खुड्या सावत्या भोसले, रमेश उर्फ रम्या सावत्या भोसले, अभिजित किरण भोसले, तपेश किरण भोसले, वैभव किरण भोसले यांनी 4 दिवसांपूर्वी शेंडी रात्रीच्या वेळी डोंगराच्या बाजूला एका वस्तीवर मारहाण करून चोरी केल्याचे सांगितले. पथकाने ताब्यातील इसमांना गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता आरोपी विकी संजय काळे यांनी सांगितले अनोळखीचा सोनार विनोद लक्ष्मण बुराडे यास विक्री केल्याबाबत माहीत नाही सांगितलं. पंचासमक्ष सोनार यांनी आरोपीकडून घेतलेले एकूण 2,58,000 रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोने हजर केल्याने ते जप्त करण्यात आले. पथकाने ताब्यातील आरोपीकडे अधिक विश्वासात घेऊन आणखी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का याबाबत विचारपूस केली. त्यांनी सांगितले 11 ते 10 दिवसांपूर्वी वांजुळी शिवार येथे रात्रीच्या वेळी एका वस्तीवर दरोडा टाकून मारहाण करून चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर पुढील तपास पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.